करा। हे टेंडर आमच्याकडे आहे अमृत योजनेचं, यामध्ये त्या लाईन्स मंजूर आहेत राजारामपुरीमधल्या, आणि हे तुम्ही करत नाही आणि तुम्ही डायरेक्ट रोड करताय, याला काही अर्थ नाही। जनतेचा पैसा वाया घालवू नका। मंजूर असलेला निधी सगळा लोड किंवा हा सगळा त्रास राजारामपुरीतल्या नागरिकांना होणार आहे। पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे। नाहीये, माझी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून आणि नगरसेविका म्हणून, जो विश्वास नागरिकांनी मला दिले करा। ही कळकळीची विनंती आम्ही सारखी वारंवार केलेली आहे, पण आता इशारा आहे शिवसेनेच्या वतीनं मोठं आंदोलन करू जर ह्या लाईन्स टाकल्या नाहीत तर। राजारामपुरीच नव्हे तर कोल्हापूर शहरामध्ये रस्त्यांची कामाला सुरुवात झालेली आहे। रस्ते पूर्णत्वास जात आहेत। इलेक्शनच्या पूर्वीच राजारामपुरीमध्ये देखील भरपूर निधी आला आणि रस्ते मंजूर झाले। आम्हाला आनंद आहे, रस्ते झालेच पाहिजे, फक्त राजारामपुरी नव्हे तर शहरातले रस्ते झाले पाहिजेत। आणि सर्वच 81 नगरसेवकांची मागणी हीच आहे की शहरातील विकास व्हावा। आणि पहिल्याच सभागृहामध्ये आम्ही सर्वांनीच सांगितले प्रशासकांना की हे रस्ते होत असताना त्याच पूर्वी आधी तुम्ही ड्रेनेज लाईन आणि पाण्याच्या लाईन्स हे काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून जे रस्ते होतील ते पुन्हा खोदले जाणार नाहीत आणि जो निधी आहे तो वाया जाणार नाही, कारण परत एकदा तो खर्च होणार। महत्वाचा मुद्दा हा की राजारामपुरीमध्ये देखील मी म्हटलं तसं निधी मंजूर झाला, आनंद झाला। रस्ते बरेच वर्षांना होत आहेत। 2016 साली रस्ते झाले होते आणि त्यानंतर 2017 साली अमृत योजना मंजूर झाली। आणि ह्या अमृत योजनेमध्ये राजारामपुरीतले प्रमुख 4 रस्ते, जे की राजारामपुरी मेन रोड, बस रूट, कॅसल रोड आणि बापट मार्ग, ह्या मार्गामध्ये अमृत योजनेतून ऑलरेडी त्यावेळी लाईन्स पाण्याच्या मंजूर करून घेतल्या गेलेल्या आहेत। आणि त्याच पद्धतीनं ह्या लाईन्स टाकल्यामुळे शाळा नंबर 9ची जी टाकी आहे ती 18 लाख लिटर कॅपॅसिटीची होती, ती त्या योजनेमध्ये कमी केली, 9 लाख लिटर केली। का कॅपॅसिटी कमी यासाठी केली की मोठ्या पाईपलाईन्स टाकल्या जातील आणि डायरेक्टली सायबरवरून त्यांना पाणी पुरवठा होईल। पण असं असताना आता रस्ते केले जात आहेत आणि त्याच्या खाली पाईपलाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स नाहीत। वारंवार 2017 पासून आमची ही मागणी आहे, आजची नाही। रस्ते मंजूर झाले त्या दिवसापासून आजतागायत आम्ही तेच बोलतोय की आधी पाईपलाईन्स टाका, पाणी लाईन्स टाका, पण त्या अजूनही झालेल्या नाही आहेत। आधी रस्ते करा, शहरातले रस्ते पूर्ण करा, पण त्याआधी मंजूर असलेल्या टेंडरमध्ये मंजूर असलेल्या लाईन्स तुम्ही करा। हे टेंडर आमच्याकडे आहे अमृत योजनेचं, यामध्ये त्या लाईन्स मंजूर आहेत राजारामपुरीमधल्या, आणि हे तुम्ही करत नाही आणि तुम्ही डायरेक्ट रोड करताय, याला काही अर्थ नाही। जनतेचा पैसा वाया घालवू नका। मंजूर असलेला निधी आहे त्याला परत निधी मिळणार नाहीये आणि ऑलरेडी मंजूर असल्यामुळं परत त्याची प्रोव्हिजन भविष्यात होणार नाहीये। हा सगळा लोड किंवा हा सगळा त्रास राजारामपुरीतल्या नागरिकांना होणार आहे। पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे, सुरळीत राहणार नाहीये। माझी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून आणि नगरसेविका म्हणून, जो विश्वास नागरिकांनी मला दिलेला आहे, मी प्रशासकाकडून याचा पाठपुरावा करून आधी पाईपलाईन तुम्ही टाकून घ्या आणि मगच रस्ते करा। ही कळकळीची विनंती आम्ही सारखी वारंवार केलेली आहे, पण आता इशारा आहे शिवसेनेच्या वतीनं मोठं आंदोलन करू जर ह्या लाईन्स टाकल्या नाहीत तर।